किती महाराष्ट्र झालं पाहिजे. आता महाराष्ट्र भारी पडतं, लक्षात ठेवा. महाराष्ट्र आहे आता, ते गोड भाषेत आहे, आता कडक भाषा आता. बरे लोक आता महाराष्ट्राची वेळा हजरा काय झालं. दिव्याचं बदल काय आता बाबांचा असं झाला. कधीपासून मी मार शिकवतो बरे, मार सापडला नाही. आणि ते त्या अंतिम टप्प्यात तुम्ही गेलेला आहे. त्या ह्याच्यामध्ये 100 प्राप्ती झाली का होय म्हणताय, 20 झालं का होय, 20 झालं का होय. राहिलं काय आता 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 आणि कसलं मारायचं. आवड आहे ना जरासं. चालू करायचं, चालू करायचं. लिंक पाठवलं माईक कुठे एक मिनिट येतो ते सेल चेंज करतात. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद मौली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद सर्व साधु संतान कृष्ण भगवान की जय. थोडासा आता एक माया म्हणतो ही नाही, मायाबद्दल हा मायाचा प्रभाव बघा. जरा बारीक विचार केला मी बराच घेतले. लोक मायाला कसे फसतात, माया लोकांना कशी फसवतात. तर मायाचा अंत कोणाला सहजासहजी लागत नाही, लक्षात ठेवा. मायाचा अंत सहजासहजी कोणाला लागत नाही. तिचे सात्विक रूप आपल्याला परमार्थासारखं वाटतं. दिसती कशी ती सात्विक, दिसती कशी सात्विक. आणि ते काय होते, तिचं सात्विक रूप परमार्थ वाटतं. म्हणजे माया चांगली की वाईट बरं वाटते. आणि तिचं सात्विक रूप हे परमार्थासारखं वाटतं. आणि हे या ठिकाणी लोकांची काय होती, या ठिकाणी फसवणूक. तर तिचे सात्विक रूप आपल्याला परमार्थासारखे वाटते, ती भयानक फसवी आहे. ते सात्विक रूप लोक फसतात. आले की नाव घेत कोण
वाटायला सुरुवात किती 7 वाटायला ती माया आहे ती. असाराम कसाराम हे मायाने घेतलेलं रूप आहे. ती रूप कुणाचं घेते? पुरुषाचं घेते, स्त्रियांचं पण घेते. आता काही स्त्रिया पण आहेत नाही का मध्ये काय ते बरं आहे. हे माया कुणाचं रूप घेते त्या ठिकाणी जे असाराम कसाराम वापरले गेले त्या मायानं ते रूप घेतले ते आणि ते कशी वाटते किती सात्विक काय बोलतो रे ते सात्विक रूप. आणि त्या रूपाला जे भाळले ते फसले होते. त्या रूपाला जे भाळले बरे लोक जे आहेत त्या रूपाला जे भाळले ते या ठिकाणी काय फसले. तर आता हे सर्वसामान्य माणसं त्या सात्विक रूपाला फसतात आणि इतकं फसतात की त्याचं नुकसान होतं आहे. परंतु आता इथे काय झालं संतत्वाला पद बोलते म्हणजे त्या लेवलला गेलेत जे महात्मे आहेत तर त्यांना महात्मा म्हणायचं. संत नाही आहेत पण संतत्वाला गेलेली मंडळी त्यांना आपण महात्मा म्हणेल. आणि असे महात्मिकांनी ह्या मायाच्या मोहाला कधी बळी पडत नाही. तुम्ही ॲपमध्ये बघा काय सांगितलं संत कोणाला कोण शरण जातं, कोणाला कोण शरण जातं, कोणाला कोण ओळखतं? संत संताला ओळखतात, संत संताला शरण जातात. आलं लक्षात? बाकी काय संत संत शरण जातात, संत संताला ओळखतात. तुम्ही संतांना ओळखला वय म्हणा नाही म्हणा ओळखलं का 100%. तुम्ही संतांना शरण गेला मग संतांना शरण कोण जाते? संतांना कोण ओळखते? तुम्ही कोण सांगायचे? ह्याला काय म्हणजे संतत्वाला जाऊन पोचलेले महात्मे संत नाहीये. टेन्स टू नॉट इक्वल टू संत पदाला त्या संतत्वाला. आता संत पद वेगळं आणि संतत्वाला नाही का. संतत्वाला जाऊन पोचलेले जे महात्मा असतात ते या मायेच्या मोहाला बळी पडत नाही किंवा ह्या मोहाला ते थारा देत नाही. आता ज्याने ज्याला विषय पुढे समजलं नाही त्या भगवंताचं खरं सुरू समजलेलं नाही आहे. त्या आता ते मग अशी आरती कुठली की आपण बाबांची तैशीची मग काय तैशी म्हणजे कैसे जसं आहे तसं नाही हे आहे की नाही तसं नाही. ते त्या आरती म्हणतात नाही तैशीची अमर जसं आहे तसं. आता जसं नाही तसं आम्ही लोक पाहतात आणि बाबांना जसं आहे तसं आम्हाला पाहायला शिकवलं. समजलं का? बाकीचं जर देव कसं आहे पंढरपुरामध्ये इथं नाही आहे. तुम्ही कुठं आहे? पंढरपुरातच. ते पंढरपुरात नाही असं नाही आहे, पंढरपुरातच आहे का? तर काय देव पंढरपुरातच आहे का? तर काय आहे की नाही? तुमचं वाक्य होतं नाही तिथं नाही का? तिथं देव तिथंच आहे का? तिथं देव आहे का? पंढरपूर देव आहे का? हिचं उत्तर काय? पंढरपूर देव आहे का? हिचं उत्तर काय? नाही. पंढरपूरचाच देव आहे का? सहल हा तसं वेगळं तसं काढला तर आणि त्याला जोडला तर किती वाटतं बघा. म्हणजे आहे आणि नाही काय करतंय पंढरपूर देव आहे का? नाही. पंढरपुरातच देव आहे का? आहे पण सगळीकडे आहे. अशी सुरुचिंतन आहे. तसं ते आता हे वाक्य कोणाचं आहे मध्ये म्हणजे देव सगळीकडे पाहतात ते संत आहे. जे फक्त पंढरपुरात पाहतात ते फार तर भक्त होतील, फार भगत होतील. फक्त पंढरपुरातच देव आहे असं मानतात कधी. आणि बाबाने आपलं काय असलं सगळीकडं
आता विश्वदर्शन म्हणजे जे टी व्हीवर जे पाहतात ते विश्वदर्शन वेगळं आणि प्रत्यक्ष विश्वदर्शन वेगळं आहे. टी व्हीवर पाहता येईल विश्वदर्शन काय काय 11वी करून झाले केले ते असेल तर ते काय तात्पुरतं आहे. ते जे दर्शन आहे ते काय मला वाटतं कुठे उल्लेख झाला आहे ते दर्शनाला काय बघे विश्वदर्शन जे आहे की आराट विराट रूप ते तात्पुरतं आहे आणि तेवढ्या पुरतं होतं नंतर ते पास झालं नाही का. आणि आता तुम्हाला जे बाबा दिले ते शाश्वत आहे ते कायमच आहे. तुम्हाला जे विश्वदर्शन दिले गेले हरिभरला गडदाड जे शहा काय ते जरी दिवशी काय ते हरिदिशे जरी वडील नाही का देवाशिवाय काही नाहीच आहे. देवाशिवाय काय नाही म्हणजे आज जे दिसते ते काय दिसते देवच आहे का. देवाशिवाय काही नाही आहे नकार काय रे आता हे सकार करावं रे. देवाशिवाय काही नाही सगळं देवच आहे. बाकी बघ नकार ते म्हणायची होकार होती वाटत ते काय देवासाठी काही नाही. देवाशिवाय काही नाही. शिवाय आता शब्द लागला शब्दाला की भर बघा बाबा शब्द बोलताना विचारून बोला. बाबा साहेब शब्द विचारताना विचारून देवाशिवाय काही नाही. देवा काय ते शिवाय काढलं की देव नाही आहे आणि तू देवाशिवाय काय नाही सगळं देवच आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय शंका बहुत नाही. मागचे जे दिसतंय कोण हे बसलेत कोण इथं बसले कोण बाहेर कोण आहे नाही का. देवाशिवाय काही नाही. ह्याला म्हणायचे विश्वदर्शन ह्याला म्हणायचे विराट दर्शन. आता तो देव हा कुणाचा रूप घेतो. आता मध्ये कोण सांगितलं ते त्या शीतल डॉक्टरनी काळ कृष्ण हा कौसाला काळ होता. नरसिंह कोणतो भक्त प्रल्हाद हा आता तो भक्त आहे की तुम्हाला भक्त आहे तर त्याला तो कोण आहे काळ आहे. कृष्ण तुमच्यासाठी देव आहे कौसाठी कोण आहे राम तुमच्यासाठी देव आहे रामासाठी कोणा काळ आहे. मग तो देवकडे आता बघा हे अर्थ काय घ्यायचं तो काळात रूप घेतो आणि देवाचं रूप घेतो. मग एक सबंध मग एक काळ लक्षात देव काळा म्हणायचं की देवा म्हणायचं उदाहरण सांगतो बोला बघा. त्या कंसाला कृष्ण कोण वाटत होता काळ वाटत होता. हिरण्यकशिपूला नरसिंह कोण काढत होता किंवा भक्ताला होता काळ होत होता नाही का. रावणाला राम काय होता काळ होता. तुमच्यासाठी देव आहे तर त्यासाठी काळ आहे. म्हणजे एकच काळातून रूप घेतो आणि देवाचं रूप तर तुमच्यावर सुतच आहे. कुणासाठी तुम्ही काळ आहे कोणासाठी तर तुम्ही काळ आहे आणि कुणासाठी तुम्ही देव आहात. कुणासाठी तुम्ही पती आहात कुणासाठी तुम्ही पत्नी आहात तर कुणासाठी मुलगी आहे कुणासाठी बाई एकच आहे. आता तुमचं हे विषय बघा आता बघा तुम्ही मागे पुढे जोड झाला जी आजी असेल पणजी असेल नाही का म्हणजे जे पणजीची नात असेल त्या ना आजीचे नात असेल पणजीचे नात असेल अजून नात ते तुमचं विषय पुढे वस्तू एकच आहे व्यक्ती एकच आहे. परंतु आईच्या रूपानं आहे मुलगीच्या रूपानं आहे सासूच्या रूपानं आहे सुनेच्या रूपानं आहे आणि नातीच्या रूपानं आहे आजीच्या रूपानं आहे. खापरपणजी खापरती काय नातोंड परतून शेजारी आहे ती कोण आमची मैत्रीण आहे ही आमची माझी पत्नी आहे. हा ह्याचा बी काय ते ह्याची बी आई आहे. एकच आहे वस्तू एक व्यक्ती एकच आहे रूप मात्र वेगळी. हे समजतो मला पटते व्यवहार आहे की नाही. देवाचा व्यवहारच आहे. तुम्ही जसं व्यवहार येतो का नाही तसं देव व्यवहारच आहे. तसं तो कुठलं रूप येतो आईचं रूप येतो. आता ते ह्याच्यासाठी यशोदासाठी मुलगा आहे त्या देवतेसाठी कृष्ण कोण आहे मुलगा आहे. गोपिकेसाठी कोण आहे त्या कौशासाठी कोण आहे आमच्यासाठी कोण आहे अजून आनवासाठी कोण आहे आरुसाठी कोण आहे बघा. हे समजतं का स्प्रेड होतंय का याचा विस्तार त्याला काय म्हणजे विस्तार कल्पना त्याचा काय करायचं विस्तार करायचं देव एकच आहे. मग आता हे असं झाल्यानंतर अशी मंडळी असा ज्याला देव समजला तर यशाची
म्हणता नाही आपण तू आरती घेता नाही तैशीची आमाज तैशी प्यायचं तसलं नाही ते किंवा तो सदुच्या रेडला की कृष्ण म्हणा किंवा तसं तसं नाही तसं जसं आहे तसं नाही वेगळ्या रूपानं बाबाने आम्हाला कळलं त्या वेगळ्या रूपानं देवा दर्शलेलं आहे. आता जे राम भक्त होतात त्याला फक्त रामाच्या रूपानंच तो देव पाहतात, कृष्ण भक्त ते फक्त कृष्णाच्या रूपानंच ते देव पाहतात. आणि तुम्ही मात्र वेळ म्हणजे काळाजवळ पाहता पत्नीच्या रुक्मिणीचा तो पती होता, नंतर त्या साधकाचा देव होता, अर्जुनाचा गुरु होता नाही का देव. आता मग कुठं त्याला गुरु पाहणार की गोपिकेचा तो जीवलवू पाहणार बघा. मग असं ज्याला ज्ञान झालेलं आहे, असं ज्याला दर्शलेलं आहे, असं ज्याला दर्शलेलं आहे ते संतत्वाला जाऊन पोचलेली महात्मे. काय म्हटले ते संतत्वाला जाऊन पोचलेले महात्मे, त्यांना माया काही करू शकत नाही. आणि ह्याला त्या मायेला काय ते कधी भुलत नाही, त्या तिथे सापडत त्या मोह सापडत नाही. हे असं जर ज्ञान झालं, आता मी सांगितलं हे जर तुम्हाला समजलं तर माया काय करते या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आता इथं काय असते बघा, कोणाला कोणाचा धोका, कोणाला कोणाचा धोका आणि कोणाला त्याचा फायदा. दिवा घेऊ आपण, दिवा प्रकाश येतो आणि ह्या दिव्याला ह्या हवेचा धोका आहे. धोका तुमच्या पण धोका नाही म्हणजे बघा. आता दिवा तुम्ही त्या देवाचं काय विषय रक्षण करता नाही का, आणि हवा काय करते म्हणजे त्या हवेपासून दिव्याला धोका आहे. बघा आता शब्द दुसरे काय शब्द ऐकायचं, नराला दाढीपासून धोका आहे. काय नर को दाढी बोल तुमच्यापासून आणि धोका आहे. नराला नारीपासून धोका. धोका म्हणजे काय बरोबर करणार. विश्वबद्दलला कुठं धोका झाला. आता हे सीताबाई रावणाला धोकाच होता बघा. हे तुम्ही ते हे करत असाल धोकाच धोका दिलेला आहे. ती स्वतःहून गेलेली आहे सीता, म्हणजे प्लॅन केलेला आहे तो. ते रामाने सीतेला मला जातो ते आणि त्याला करू. आता आपण म्हणतो त्याला त्या रावणाने पळून गेली वगैरे वगैरे. आता खरा सांगतो मला, रावण पळून गेलेलं नाही, ते स्वतःवर गेलेलं आहे. त्याला माहित होतं रे बाबा लक्ष्मणला ह्याच्या आत येऊ नको, तू गेली काय नाही आणि जे तुला येईल म्हणजे इथं कसं असतं बघा. म्हणजे त्या रावणाला सीतेवर धोका आहे, नराला नारीकडून धोका, विश्वमित्राला तुमच्यापासून धोका निर्माण करून समजेल. तसं ह्या संतांना शब्दापासून धोका आहे बघा. महात्म्याला साधू संतांना शब्दापासून धोका होतो. धोका म्हणजे तो स्तुती जर करायला त्याला बरं वाटलं की त्या धोका घेतला, त्याला बरं वाटायला त्या वेळेस धोका आहे. आता हे तुम्ही बघा असं केलं का हार घातला आहे कधी धोका नाही. आता नको म्हणायची नाही, धोक्याला घाबरायचं पडेल असं का. हा धोका आहे, पण मला माहीत आहे हा धोका आहे, की माया आहे, ओळखलेलं आहे. काय मला धोका द्यायचा ओळखला नव्हे. ते काय म्हणतात रे, साप आला तक्षी करून दशेला साप काय करत नाही, तसं त्या मायाला तर ओळखलं नाही. बाबा ह्याच्यापासून मला धोका आहे होई. लोक असं स्तुती करायला हार घालतात, कोण पाया पडतात, काय काय करते काय करते. आता ह्याला जर तुम्ही भाळला तो धोका आहे, आणि ह्याला जर भाळा नाही होत चालावं तिची इच्छा नाही करते. माझा काय समजत आहे असं त्याबद्दल न्यूट्रल होता येतं किंवा त्याच्या भाग त्या करता येतं. की बाबाने तुम्हाला असं कोण करत असेल करूया, पण त्याचा भाग त्या करशील. तुमची कोण स्तुती करत असेल करा, करू देत, त्यामुळे तुम्हाला भाग त्या करता लागेल. आणि ते स्तुतीला तुम्ही भाळला ती स्तुती तुम्हाला धोका करते. लौकिक आला नाही, त्या लौकिक जर आला नाही येऊ दे,
तर त्या लौकिकाचा तुम्ही स्वीकार केला आणि त्या लौकिकावर हा लोकली तुला मानतात लोक ते समजा इथे त्या लौकिकापासून मला वाटतं लौकिकपासून मला धोका मला भीती कशाची आहे लौकिक आता हे मला माहीत आहे माझं लौकिक व्हायला आहे हे मला माहीत आहे ह्याचा मला धोका आहे मग काय करते जाणार कर नाही का धोक्यावर जाणार नाही इथं खड्डा आहे ते बरोबर तू हे करतो रे म्हणजे तुम्हाला ती हा जो ही जर स्थिती असेल असं जर होत असेल आणि जर तुम्हाला ते ज्ञान झालं ह्याच्यापासून मला धोका आहे मग तू बरोबर तसं कसं त्याला त्या तण द्यायचं तू कसं टाळायचं असे धोके टाळतात तर टाळकरी द्यायचं जे अशा धोक्यात जे वार करतात त्याला काय वारकरी म्हणायचं टाळकरी वारकरी आणि जे ज्ञानदेव मोहन चोप्पाळांतरी ते माळकरी कशाला तुम्ही कशाला टाळकरी म्हणताय कशाला माळकरी म्हणताय आणि कशाला वारकरी म्हणताय वार करा अशा पुस्तकाचा हा धोका आहे त्या वार करायला ह्या विचार राहिला ह्या जो विचार राहिला की त्या आलेल्या प्रसंगावर तुम्ही वार करू शकता म्हणून तो वार करू ते नव्हे ह्या वारकरीचा असा आहे आणि एखाद्या पुस्तकी जवळ माझी स्तुती व्हायला माझं कौतुक व्हायला आहे आणि इथं जो धोका आहे ते टाळता आलं पाहिजे टाळता आलं पाहिजे त्याला काय मिळतं टाळता वारकरी टाळकरी ज्ञानदेव घेतो की नाही सो घेता सो सोपान घेता सो तुमचं काय प्रबोधीचं किंवा अनुग्रहाचं चीज घेता की नाही तर त्याचं पुढं लई विषय तो भारी येतो म्हणजे घेताय काय घेताय तर नाम घेताय म्हणजे काय घेताय हवीची ऊर्जा घेतात त्या नामामध्ये ऊर्जा आहे प्रचंड ऊर्जा आहे बाबांचं नामामध्ये भयंकर पावर आहे नामामध्ये भयंकर पावर आहे आता पावर ही तुम्ही नाम घेताय नाही का आता हे डॉक्टर बघा इंग्लिश करा तुम्ही श्वास घे म्हणजे काय घे हवाच घे हवा घे म्हणजे काय ऊर्जा घे ऊर्जा वाढली की तुझ्या 8 तुझे काय पेनी होणार ते काय घेता होणार ते तो प्रतिकार करू शकतो म्हणता येईल डॉक्टर श्वास श्वास घे आता हे तुम्ही त्या थेरी शिकला त्या थेरीप्रमाणे म्हणताय पण अध्यात्म अर्थ कसं काय श्वास घेणं म्हणजे हवा घेणं म्हणजे ऊर्जा घेणं आणि ते श्वास बंद करा ऊर्जा सब थांबली तुझी ऊर्जा थांबली की सर मग हे आता ह्याला काय म्हणायचं हा आता हे शब्द येते ते संत पदाला किंवा संत तोला जाऊ पोचले महात्म्यासाठी त्याला शब्दाचा धोका होत नाही आता मग काय झालं दिवेला हवेपासून धोका आहे नराला नारेपासून धोका आहे आणि साधू संतांना या शब्दापासून धोका आहे आता त्या शब्दात हा धोका समजलं की त्याला काय करतो काय हे तर आता बघा इथं कसं आहे ते पोपटपंचीच काय तर कर्मात समजून घ्या विषय पुढं समजून घ्या बाबाचं काय कर्मात समजून बदलं पण काय आजार रोगी असतात आणि ते परवा एक वाचून गेलं 10-12 दिवसापूर्वी जन्म 10-12 दिवसापूर्वी ती जन्म होते काल करून गेले आणि ते जन्ममुळे ते उठलंच नाही रोगच उठलं म्हणजे रोगच उठले रोगच इथे काय जो योगी बिघडला तो पुढच्या रोगी होतो आज हातवला म्हणजे अगोदर योग केलेला आहे आणि योग आता बिघडला आहे योगी बिघडला तर तो पुढच्या रोगी होतो योगी बिघडला तर पुढच्या तो काय होतो रोगी होतो आता बघा म्हणजे जर एखादा रोगी असेल त्याच्यावर हळद करायचं काय संबंध आहे गेला जेव्हा तो योगी होता बिघडला दूध जमणार नाही काय नाही संशय आहे काय जर नॉर्मल असेल जर हे असेल तुमच्या औषध ते बरं होईल आणि जर ते हे चांगलं जर बिघडलं असेल तर काय चालत त्या ठिकाणी म्हणजे रोगी बिघडला की तो रोगी होतो असा एक सिद्धांत आहे शास्त्रात आहे मग तो तुमच्या जे रोगी येतो का नाही ते पंचायत जे रोगी ते योगी असतात म्हणजे काय साधा जर बिघडला असेल तर साधा आजार असेल
पक्का जर बिघडला असेल तो पक्का रोगी असतो, तो तुमच्या ह्याच्यात तुमचं इंजिनियर का सारखी होती. म्हणजे आणि समजा जर एखादा जर ज्ञान मार्गाने वाया गेला असेल तर त्याचं पतन होतं. तुम्हाला ज्ञान होतं काय झालं, हा मायाचा प्रभाव माया असं लक्ष द्या. जर तुम्ही ज्ञान वाया चाललाय आणि ह्याचं जर विपरीत ज्ञान झालं वाढतंय, मग ते ज्ञान आहे ते विपरीत ज्ञान, आणि त्याला तो काय म्हणतो मी ज्ञान मार्गात चाललोय नाही का, आणि तो बिघडला असतो. विपरीत ज्ञान म्हणजे बिघडणं. ज्ञानाचं काय म्हणतो हाय ते आता हे विपरीत ज्ञान म्हणजे ज्ञानी बिघडला नाही. बहुतेकांना हा विपरीत ज्ञान होते. बाबा बऱ्याच लोकांना ज्ञान सांगत असतं पण ज्ञानाचं विपरीत ज्ञान होतं. आणि त्याला ज्याला विपरीत ज्ञान झालं की त्याला काय म्हटलेलं आहे इथं साधू संतांनी, म्हणजे ज्ञानी बिघडला. ज्ञानी बिघडला आणि ज्ञानी बिघडला तर त्याचं पतन झालं असतं. ज्याचं पतन झालं असतंय किंवा जो बिघडला आहे त्याचं पतन होतंय, की ज्याचं पतन झालं तो बिघडला असतो. कोण? ज्ञानी. मग ज्ञानी बिघडला म्हणजे काय झालं, त्याला विपरीत ज्ञान झालं. शांत दुसरं ऐकत मध्ये करायचं, मग प्रश्न विचारायचं. काय समजा आता रोज दर्शन घ्यायचं, जाता येतं नाही का. म्हणजे ज्ञानी बिघडला तर तुझं पतन होतं, की ज्याचं पतन झालं असतं त्याला विपरीत ज्ञान होतं. तुझं वाईट वर्षा ज्याचं पतन झालं असतो बिघडला असतो, एक जो बिघडला तिचं पतन झालं असतं. कोण बिघडला? ज्ञानाचं जर विपरीत ज्ञान झालं असेल तर तो बिघडतो, आणि बिघडलं जातं तिचं काय होतं, काय त्याचं पतन होतं. तर भक्त बिघडला तर तो विषयाकडे आकर्षित होतो. भक्त बिघडला तर तो काय होतो, विषयाकडे. आता बघा तुम्ही विषयाकडे आकर्षित नाही, बघा तुम्ही भक्तच आहात, पण जर विषयाकडे आकर्षित झाला की तो बिघडला नाही. भक्त जर बिघडला तर तो विषयाकडे आकर्षित होतो. समजतो? आपण बिघडायचं नाही, भक्त पण राहायचं. यासाठी त्या भारतून नाव घ्यायचं, काय पुढे नाही. भक्त बिघडला तो. आता बघा म्हणजे आता आपला अनुभव असा मध्ये बघा ते बाजार होते, पैसे जास्त झाले वाटतं, पुढे काढून काय करायचं, तुम्ही घ्या, नको मला, तुम्ही घ्या, नको. असंच नाही पैसे. आता माणसाला जास्तीत जास्त असेल तर कशावर पैशावर, तो पैसे नको आहे. काय परवा का नाही बऱ्याच लोकांना पैसे कट केले पाहिजे. ह्याचं पण ईश्वरला दिलं पैसे, त्या बंधूसाला पैसे दिले नकोस, अजून कोणाला दत्तावसाला पैसे दिले नकोस. पैसे आहेत नाही ते. आता जर असं ते दिल्यानंतर आम्हाला काय लहान झालं असणार. दत्ता भाऊनी म्हणा आता ह्या जगदेव भाऊनी मागे 11 दिले आणि पुन्हा काल परवा 11 दिले. आता तसं बघायला तर तो पैशाकडे तुम्ही आखी संस्था आपली संस्था प्रकाश जर पैशाकडे आखी झाला, विषयाकडे गुड बॉय गुड बॉय नाही. आता हे कसं हे आसक्ती नसल्यामुळं आता आपलं ज्या बासावेमध्ये जे गोशाळा स्थापन केली त्याला विचारला की नाही, त्याला एक अंदाज पडतो 20 लाख रुपये लागतील नाही, आणि ते आपले संस्थेत घालायचे. नाही का तिप्पट झाला आहे तो खर्च करायचा आणि गोशाळा करायचा. म्हणजे आमची तयारी म्हणजे कोणाला मागायची ते काही नाही, तरी सुद्धा आपल्याला 12 त्या 14 लाख 15 लाख आले होते. आपल्या ह्याच्याकडून 9 लाख 10 लाख आले आणि 5 लाख आले. माहिती नाही कोणाला कोटावर केलं नाही. तर बऱ्याच ठिकाणी ते कार्यक्रम असतात नाही वेळा तिथं पास सारखा आणून अशी काय पावती फोडा आणून काय आमचे एकट्याने सुद्धा ते अनाऊन्स केलंय. अन्नदानासाठी पावती फोडा, पावती जे पावती घेतल्याशिवाय
पैसे दिल्याशिवाय पैसे देऊन पावती घ्या. आपल्याला कोणी अजून केलेलं नाही किंवा कोणाकडे असं आग्रह केलेला नाही. गेल्या म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त शेवटचे 10 असं करायचं आहे आणि कोणाला त्याने देऊ शकता नाही का. फटाफट त्यावेळेस 9 लाखाची आणि ते जवळजवळ 100 ज्यांनी अनाऊन्स केलं का नाही जिंकले की आले म्हणजे त्याकडे पडला म्हणजे आपला ही गोशाळा फुकट पैसे शिल्लक पैसे खर्च करायसाठी तुम्ही गोशाळा काढलाय. बघा कसं आहे खरं आहे. पैसे संपवायसाठी फंड आहे की नाही फंड ठेवून काय करायचं संस्थेचे फंड ठेवून काय करायचं मग तो संपवण्यासाठी चला आपण तिथे गोशाळा बघा जमले किती आता तो गोशाळा फुकट आणि हे कसे कसे म्हणजे तुम्ही असत नाहीये आणि जर तुम्ही त्या आपल्या वेळेवर असत असतं नाही तू कुठे तू कुठे चौघा पाणी काय फोटो विचारून घेतलेच नाही काय तुझी माहितीसाठी घे मी साठी घेतो अजून काय घेऊया नाही का करताना सगळं पण असं कोण करत नाही म्हणजे आपल्यावर कोण करत नाही एवढं कृपाचं तो काय काय वेगळं जे काय असेल ते घ्यायचं विकायचं थोडं आहे पैसे जवळ एकही पैशाचा काळामध्ये होत नाही गेलीच नाही ही अनासक्त नसते अवस्था अनासक्त ते कशावर तुम्ही आसक्त झालेलं आहे कशी लक्षामध्ये कशावर म्हणजे अनासक्त असणं हे कशा लक्षामध्ये कर्तव्य होतं बघा जी कोण झालं चमत्कार नाही हे ज्ञाना लक्ष नाही विरक्ती. आता मला काय सांगायचं आहे ते महात नाही काय तुम्हाला विरक्त बोलू माणसाला काही ज्ञानी म्हणून सोपं आहे पण विरक्त बोलणं भेट राहू काय लक्षात ठेवा. एखादा ज्ञानी एखादा कीर्तनकार एखादा महाराज बोलणं भेटत नको पण विरक्त बोलणं आता जे कीर्तन करायचे विरक्त आहे बघा मी अनुभव सांगतो प्रत्येकामध्ये ही विरक्ती आहे लक्षात विरक्ती आहे. बाबाने आपल्याला काय विरक्त बनवले अरे विरक्ती भक्ताची पुढची पाहिजे विरक्ती ही भक्ताची पुढची पाहिजे. काय मला अशा वाटतं आता हे आमचे वाशवण पहा काय तर म्हणजे फडतं रे बघा कुठेतरी रंगात काय त्याला कोण दिलं गेल्या सप्त्यामध्ये 1000 रुपये ती तुला 800 रुपये गेले आणि पुन्हा एवढा दिलं बघा तर 5 दिवस पावती मला ठीक आहे आणि पैसे जास्त एवढा करून करा विरक्ती किती म्हणजे माझे पैसे घेत नाही ह्याच्यावर तू म्हणजे ह्या कार्यासाठी पैसे घेत नाहीत ह्याच्यावर दुःख ते दुःख आहे ते दुःख आहे की विरक्ती नाही म्हणजे अनासक्त उदाहरण म्हणजे ही विरक्ती आणि विरक्ती म्हणजे भक्ताची पुढची बरोबर. आता बघा विचार करा बाबाने आम्हाला विरक्त बोलले की नाही ते वाक्य आहे. संत काय करतात म्हणजे त्या सारख्याला सतत सावधान करून त्या विरक्त होऊन आणि त्याच्यामुळं त्या आणि हे साधक असतात जे सद्गुरूचे किंवा संतांच्या सानिध्यात किंवा आश्रमात असतात की नाही आता ह्या मायाच्या उत्पन्न मायाची सर्वावर बारीक नजर असते बारीक कुठे जाऊन बसत नाही जाऊन बसला तरी लक्ष ठेवा. मायाची प्रत्येकावरती बारीक लक्ष असतं मायाची सर्वावरती बारीक नजर असते प्रत्येकाच्या हालचालीवर मायेचं लक्ष असतं प्रत्येकाची हालचाली लक्ष ठेवा. मायाच झुकत पण लक्ष देऊ काय आमचं ते 2-3 दिवसांनी मासाला होतं नाही ती अश्विनी असते की नाही मी कुठं असलो नाही ती लक्ष ठेवत जिथं जायचं ते हाय सगळं ते म्हणजे तो तेल का त्या कॅमेराच ठेवत का समजत ते मला वाटते
कळत नाही ती काय पाहिजे काय नाही. आणि अशी मी म्हटलं की लय झालं. जिथं मी नाही तिथं नाही आहे आणि मी आहे अजून अजून सवय राहणार नाही, असं बसणार नाही असं असं म्हणजे लक्ष कुठे म्हणजे खरं तुमच्या बोलणार अजून काय काम करणार पण लक्ष कुठे माझ्याकडे. त्याला काय पाहिजे काय पाणी आले काय ताण आली काय कुठे बसायला काय खुर्ची आहे का लक्ष. आता हे सुद्धा माहीत स्वरूप आहे. मी भारी लक्ष माझ्यावरती भारी लक्ष सुद्धा गेला 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 काय केला झोपला किती. आता आणि मी कुठे असलो रे आज असं कोणाला वाटणार नाही ते बाबा तुम्हाला वाटतं बाबा दूध कुठून लक्ष कुठं असलं आजूबाजूला 20-25 फुटं ते असं कुठं तुलाच कुठलं तुम्हाला सांगतो त्याला आता ते एक त्याचा भाव तो वेगळा. ती माया नव्हती फसवी नव्हती. आता माया फसवत नाही. तसं माया ही प्रत्येकाला बाद लक्ष काय करताय काय करताय तुम्ही एवढं नवरा काय बोलतो समजते जर म्हणत नव्हतं बोलत माया म्हणजे काही वेगळी नाही त्याच्याकडे. तर मायाचं बारीक लक्ष असतं. त्या संकल्प करता नाही संकल्पातून माया जन्मतो आणि संकल्पनेतून माया जन्मतो आणि स्वरूपाला ती स्वरूप तुमच्या स्वरूपावर झाकड मायाचं कार्य. माया काय ते जन्म घेते आणि स्वरूपाला ते स्वरूप आवरण स्वरूप झाकतं. त्याच्यामुळे हा तुम्हाला देवाचं स्मरण नाही की तुमचं स्वरूप स्मरण नसणं हे मायाचं आवरण आहे. तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं स्मरण आहे तुम्हाला आहे का म्हणजे तुमच्या मायाचं हे नाही. माया तुम्हाला काय केलेलं नाही. जे स्वरूपाला ओळख स्वस्वरूपाचे ज्याने ओळखले त्याच्यावरती मायाचा काही परिणाम होत नाही. लक्षात घ्या. जे स्वरूपाला ओळखत नाहीत ते स्वरूपाला स्वस्वरूपात जाणत नाही त्याला मात्र माया सोडत नाही. आणि मग प्रत्येक काय 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 करतो कुठं चोरी करतो किती खोटं बोलतो सगळं रेकॉर्ड होतं सगळं विषय घेतो. म्हणजे स्वरूपाला झाकून आवरण आणते आणि ईश्वराची पत्नी होणं हे तुझं कौशल्य होती माया. ईश्वराची पत्नी होणं हे तुझं कौशल्य आहे. बघा कौशल्य कुठं असेल मायाच हो. आता माया चांगली वाईट बोल. देवाची बायको होणं चांगलं की वाईट आणि हे कौशल्य ते कौशल्य आत्ता बघा तसं देवाची बायको सहज तुला होता येते लक्षात घ्या. फक्त मायाने तर रूप धारण केलं नाही. रुक्मिणी कोण आहे रुक्मिणी कोण आहे मायाच आहे. तिनं मग त्या असं काय केली काय ती कौशल्य आहे कौशल्य दाखवून काय ती पत्नी झाली आहे. देवाची पत्नी पण चांगला आहे. माया चांगली वाईट मग ते चांगली पण म्हणता येते वाईट पण म्हणता येते. मग त्याला भाऊ बाबा तो काही म्हणता ओळखला की मग तुम्हाला काय करत नाही. तर साधकाला अडकवणं ही ती शक्ती आहे. साधकाला अडकवणं ही तुझी काय शक्ती आहे. नंतर जीवाला भ्रमात टाकणं ही तिची लीला आहे. जीवाला भ्रमात टाकणं ही तिची लीला आहे. साधकाला अडकवणं ती शक्ती आहे. शक्ती होणं अडकवतच आणि मग त्याला तपशीर सुख नजर ठेवून शोधून शोधून प्रत्येकावर सुख नजर ठेवून प्रत्येकाची चाल ती ओळखत असेल. चालला ती चाल प्रत्येकाची चाल लक्ष. आणि आता एवढं म्हणजे तशी भयानक म्हणजे अगोदर काय म्हणजे ह्या मायाचं प्रभाव होता मायाचा प्रभाव. आता एक अडचण आहे
तर संत सत्संगामध्ये संत काय करतात, साधकांना ही जाणीव, हो माया तुला आणखी नका. ह्यासाठी काय करा, तुम्ही सुरू राहा. सोपा नाही, तुम्ही काय राहा, सुरू राहा. तो काहीच करणं नाही. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणजे म्हणून साधक मग संत किंवा महात्मे साधकांना विरोध म्हणून असत नाही. भक्त नाही, कीर्तनकार नाही, प्रवचन करणे नाही. तर आपल्याला कीर्तनकार प्रवचन बनवायचं नाही, आपल्याला काय करायचं, विरुद्ध बनवायचं आहे. झोपणार नाही कोण मागे, आपला विरुद्ध बनवायचं आहे. आणि विरुद्धीची कशी तुम्हाला आली तुम्हाला पण समजलं नाही, आणि त्यांची विरुद्ध कशी निर्माण केली, कदाचित माया सुद्धा आधारित असेल. हा सुद्धा मायाचा खेळ आहे. तुम्हाला विरुद्ध बनवणं हे सुद्धा मायाचा खेळ आहे. तुम्हाला असं तर हा सुद्धा मायाचा खेळ आहे. तर माया चांगली कळायची. तुम्हाला विरुद्ध बनवणं हे सुद्धा मायाचा खेळ आहे, आणि तुम्हाला आसक्त बनवणं हे सुद्धा मायाचाच खेळ आहे. मग जे संतांच्या असलेल्या साधकांची कोणती चाल मायाला कळत नाही. संतांच्या असलेल्या साधकांची म्हणजे सर्वांनी कुंडली, पण ते साधका कोण मात्र ते चाल समजत नाही. साधक हा काय करतो समजून नाही. साधक विरक म्हणतो, म्हणजे साधक कुठेही राणावणात दरिकवर असला तरी लौकिकपासून दूर वेगळा असतो. त्यामुळं कारण काय, कुठं राणावणात कुठं फिरतो, पण ते एक गुण आहे, तो लौकिक दूर असतो. त्याला त्या मायाला त्या सारखी चाल समजायला भटकत इकडे कुठे तिकडे होते, कुठे चालत होते. विरक्त आहे नाही, विरक्त असल्यामुळे त्याला काहीच करता येत नाही. ठिकाणी साधका त्या साधकाची कोणती चाल माया कळत नाही, आणि ह्या साधकाला विरोध म्हणून काम करतो असं महात्मा असं नाही. संत साधकाला आता विरक्त झाला की त्याला मायाचं काय चालतं, म्हणजे त्या विरक्त साधकाची चालच ते मला समजत नाही. कसं उलट चाललंय सुटलं काय समजत. पण त्या साधकाच्या वाटलं माया जातं नाही, आणि बाकीच्या मग ते असं त्या सोडत नाही. तो तपोश असू दे, भक्त असू दे, योगी असू दे, नाही का, योगी असू दे, अजून काय असेल, पण जर तो विरक्त बनला असेल तर भक्त बोलते. नाम घेणं म्हणजे भक्त नव्हे, म्हणजे चाल, ह्या मायाची चाल कोणा चालती, जो विरक्त आहे हाय नामधारक आहे, पंडित काय करतोय, आधी कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, काय काय करतोय. पण जो आसक्त असेल त्याला माझं बरोबर माया कुठे, ते जर चांगलं केलं सात्विक कर, थोडंसं सात्विक असेल तर चांगलं देईल, हे असेल. आणि जो विरक्त असेल साधक विरक्त असेल मग त्याच्या वाटत जात नाही. काय करायचं आहेच कुठे असायला साधू सजू असेल नाही. मग म्हणून काय बात आहे, संत हे त्याची डोकी दिली सारख्याची, त्या मायाची डोकी दिली. आता म्हणजे डोकी तर हेच नाही काय, म्हणजे घाबरत नाही मायासवर समजणं घाबरत नाही. आणि ज्याला माया घाबरत असती त्याच्याच असेल नाही का, काय ते समर्थकाचा स्वामी, समर्थाच्या दारचा त्या संताच्या दारचा स्वामी समर्थाच्या. मग तसं जर असेल तर त्या ठिकाणी माया सुद्धा काय करत नाही. हे असं हे मायाचा हा भयंकर जवळ ह्यातून खूप सुटत नाही. आता एकतर सांगतो मला माया कशी असते बघा, समजत नाही. मग काय करायला, साधूला शब्दाचा लोक, साधूला आणि
शब्द ते जर ओळखलं नाही. एक उदाहरण सांगतो मला वाटतं ते परवा त्या सुदर्शन मागेला सांगितलं गोष्ट नाही का, व्यास म्हणून चालले असतं किडा असं ते व्यास म्हणजे काय झालं एवढं काय पाळलं सुरू आणि तो म्हणजे अरे शूद्र प्राण्या कुठं चालायच इथला बघा आहे त्या कोणाकडे काय असा करे तुम्ही शूद्र म्हटला कशावर म्हटलं तो शूद्र या शरीरावर शरीराचे संबंधानं तुला शूद्र म्हणता का मी शूद्र आहे म्हटलं अरे म्हणजे शरीरातून म्हणजे तुमचा अजून ब्राह्मण क्षत्रिय शूद्र हे तुम्ही शरीरावर पाहता नाही का आणि म्हणजे तुम्ही एवढं तरी वेदांत शर्यात काय काय तुम्ही लई ज्ञानी म्हणतात आणि तुम्हाला शूद्र म्हणतात ह्या शरीराला बघून तुम्ही शूद्र मला शूद्र म्हणता का म्हणजे मी शूद्र आहे का त्याला म्हटलं तुम्ही शूद्र आहे का म्हटलं नाही म्हणाले नाही म्हणजे ज्ञानाला काय त्या साधूला शब्दाचा धोका तिथे ओळखला होते काय घ्यावं बरोबर ना तुला आता एवढं माफ करा म्हटलं म्हणणं बरोबर आहे आता बरोबर शरीराच्या संबंधानच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समजतो तर ते आता इथे शरीराचा काय संबंध कुठल्याही जर युद्ध असला तर बरोबर त्या किड्याकडून ज्ञान झालं कोणाला म्हणजे तू कुठल्याही जरी युद्ध असला तरी तू बरोबर हे काय बोलतोय अरे शूद्र प्राण्या ते किडला बोल मग त्याचा त्यांनी काय झालं बाबा मी कुठल्याही युद्ध असलो म्हणजे किड्या असेल सापाचे असेल तर बरोबर हे कोण सांगितलं त्या किड्यानं त्या व्यासाने व्यास सांगितलं साधूला शब्द ज्ञानी आहे का नाही तर शंका नाही बरं मला असं दे म्हणजे एवढं काय असं ठरवलं तर मान्य करतो एवढं परत चालच कुठे ठेवलं तार 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 मागे दिसते का मी गाडी आल्या पडते त्या गाडी सापडून बनलेली ना मग ते म्हणतोय मग मरेल तर मग उलट मेल्याचं दुसरं चांगलं नवीन शरीर मिळेल तुला हे जे भारी शरीर मिळेल कसं धावत बोला नाही मला म्हणजे प्रालोभन ते शरीर मला मिळालं आहे असं बोललो मी किडा सांगतोय ते ज्ञान माझे प्रालोभ असं तर मला शरीर मिळेल त्याचं मी जो प्रश्न करणार नाही मी प्रालोभ घाबरणार नाही काय म्हणजे तू व्यास काय म्हणतात तुला हे असं तू देहात चिवडून मेलाच नाही तू नवीन शरीर मिळेल ना कशाला घाबरतोस आणि हे जे चांगलं शरीर मिळेल आणि किड्याचं पुढे पक्ष मिळेल अजून पुढे गेलं अजून तुला बोराचं मिळेल नाही का चांगलं तुला शरीर मिळालं कशाला घाबरतो नाही बोला माझ्या पुराचं मिळालं चांगलं काय करायचं जायचं मला भोगायचं तिथं स्वतःची विकट पडली असायची म्हणजे दोन विकट पडल्या बरं आता ठीक आहे आता एवढं तू त्याला तू त्या गाडीकडे चिवडून बसशील नाही का म्हणजे त्याच्यात जीव असल्यास तू पळालास नाही का तुला मदत करू का म्हणलं असं तुमच्याला माझं आत्ता पण खराब होईल म्हणजे मी दुसऱ्याच जीवावर जगत नाही मी माझ्या हिमती जगतो गेली माझ्या हिमती होतो आणि जर तुमच्या जीवावर जगायची सवय आली मी माझं आत्मबल हरवूच नाही म्हणून माझं काय आत्मबल हरवूच नाही मला तुमची गरज नाही म्हणजे त्याला काहीच शिवटून बदल घेतलं नाही माझं आत्मबल काय आणि काय तिथून पुढं काय मी प्रयत्न करणार त्यातून काय होईल ती बघ ज्ञान पण झालं गेल्याला पण तुम्ही असा नव्हतं होते व्यासपीठ बसणार नाही व्यासपीठ बसलं हे ज्ञान नसतं होते तरी खाली बसलं शूद्र प्राणी हे शूद्र प्राणीचं का अजून काय ह्याला काय समजते बाबाला नाही व्यासपीठ लोक वाटते काय व्यासपीठ लोकांना ह्यांना काय समजते इथे हा व्यासपीठ आहे व्यासाच्या गादी वरती व्यास ते व्यास वेद व्यास नसतील नाही जे व्यासपीठावर बसणारा आता तो ते हे व्यासपीठावर बसणार ते लई त्या शब्द समजायला नसतो क्रीडा काय क्रीडा कोणालाही ज्ञान ह्या ज्याला शोध समजतोय त्याच्यावर मला ज्ञान वाटलं मला धन्यवाद मला आज मला खरंच ज्ञान झालं
आणि मला आतावर म्हणजे त्या शरीराच्या संबंधानं ब्राह्मण क्षत्रिय शूद्र समजतो ते सुद्धा धरून गेला. माणसं म्हणजे ह्या ह्याच्याकडनं जीव असं पळतात नाही का, पळतात आणि का पळतात मला तुझ्या हात समजलं. आणि का पळावं की पळवण नाही का, जीव असं पळतात नाही, पळा 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 काय ते रक्षण करायला हरकत नाही का, पण त्याची दुसरी मदत घेऊ नका ना. हे आत्मनिर्भर माझा आत्मनिर्भर कमी म्हणून तुमचं मदत घेऊ नये. आत्मबल माझं काय काय होईल कमी होईल आणि मग तिथं मला तोंड जाता जागा नाही देते. आणि ह्या जर ह्या तुमच्या ह्यानं जर काय ते ह्या शरीराचा म्हणजे शरीर चिरून मरून जाईल बाद होईल म्हणून जो पळ चाललो आणि मग हे शरीर माझे प्रालब्ध म्हणजे मिळालेलं आहे आणि ते रक्षण करणं माझं काम आहे. शरीर तुम्हाला मिळालं नाही का, तुझ्या प्रालब्ध मिळालंय, प्रालब्ध चुकवायचे नाही. आणि त्यातून समजा असं मुद्दाम आत्महत्या करणं सांगतात हे असं त्या ह्याच्यातून हा बोल करता येईल. आणि म्हणजे इथं काय झालं, माया असते की नाही, मायाचा प्रभाव समजलं. माया प्रत्येक लक्ष असते. माया जन्म घेते आणि रूपावर स्वरूपावर आवरण आणते. मायाचा तुझे ईश्वरी पत्नी होणं हे तुझं कौशल्य आहे. साधकांना भरपूर साधता समोर टाकणं अडचण टाकण्याची शक्ती आहे नाही का. आणि काय बोले जीवांना भ्रमा टाकणं तिची लीला आहे. जीवांना भ्रमा टाकणं ही त्याची लीला आहे. म्हणजे भ्रमातून जायला आता फक्त आता सगळं भ्रमातून बदल व्हायचा आहे, मायातून बदल व्हायचा आहे. त्याला एकच भावना एकच तू पूर्ण लक्षात ठेव, संपला विषय. तुला मायाच काय करत नाही आणि तुम्हाला कोण चांगलं पण म्हणणार नाही किंवा वाईट पण म्हणणार नाही. तुमची स्थिती किती करू दे, तुमच्या अंगाचं म्हणजे काय ते सुरू आकडा होणार ह्या स्वरूप असल्या तर त्या करता ते स्वरूप करून घ्या. हार कोण घालणं घालणं तर पाया पडते कसे शिवा पाहिजे. पण तुम्ही स्वरूप असला की तुम्हाला ते स्तुती केल्या सुद्धा लागत नाही आणि तुझा सन्मान केला सुद्धा लागत नाही आणि दोन शिवाय दिला सुद्धा लागत नाही. स्वरूप मार्ग त्यात सुटायचं मला स्वरूपाच म्हणलं स्वरूपाचं तुम्हाला हे सांगतो सामर्थ्य समोर जर तुम्ही ह्या स्वरूपावर असाल नाही मी कोण आहे ह्या स्वरूप असेल श्वासावर असेल. आता श्वास तुम्ही या तो थांबला तुम्ही गेला माणूस गेला म्हणजे श्वास थांबला म्हणजे माणूस गेला नाही का. म्हणजे तो जेवण कशावर आहे श्वासावर आणि श्वासावर जेवण तर आहे श्वास हा तोच आहे नाही का. आता सांगा बरं हे श्वासाला कोण आवडू शकतील का. श्वासावर क्लिअर कसं आवड पडेल का. श्वास बरोबर आहे तुमचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपावर राहिला की तुम्हाला आपोआप माया काय करणार नाही का सुद्धा काय करणार नाही असं ती थोडीशी करता नाही काय. सिद्धांत दृष्टांत मायाचा प्रभाव नाही का. मायाचा प्रभाव आणि त्यावर मायाचा प्रभाव होणार नाही काय. आणि मायाचा प्रभावापासून आलिप्त होण्यासाठी एकच मार्ग आहे भाऊ फक्त स्वरूप राहतो. भाऊ श्वासाला ठेवा प्रत्येकच आहे भाऊ श्वासाला ठेवा. श्वासाला ठेवा म्हणजे तुम्ही कोणाला लक्ष द्या तुम्ही कोणा समजलं नाही. आता समजा ते व्यास त्याला म्हणतो ते कशाला बोलतो मला तर दुसरं येईल की तुला मी वाचवतो नाही म्हणलं. माझे प्रालोसन माझे नशीब मिळाले ते रक्षण करायला नाही. तुम्हाला जे सैनिक मिळाले ते रक्षण करा नाही. प्रालोसन मिळालं नाही का. काळा असाल गोरा असाल तसं नाही का. तुला काळा म्हटलं होतं का वाईट बोलू ना गोराईचा तुझं काय तुझे त्या शब्दावर भाव नका नाही का. पण चांगलं म्हणते की वाईट म्हणजे हार घातले घालून द्या तर त्या हार घातल्या यावर कॉलेज ताटकून ठेवू नका नाही असा तो विषय. किती वाजले आले 3 वाजले. आता कोण आहे मस्त कुंडली